नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे अबोली दीपशिकाला म्हणत असते की दीपशिका, मला तुझ्या मदतीची गरज आहे. दीपशिका म्हणते, बोल ना, काय मदत करू मी तुझी. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघ दीपशिका, तुला माहिती आहे, मला असं वाटतं की शिवांगी पूर्णपणे निर्दोष आहे आणि तिला शिक्षा होता कामा नये. पण उद्या संजीवनी साठे मॅडम कोर्टामध्ये तिच्या विरोधात असा कुठला पुरावा सादर करणार आहेत ते मला माहिती नाही आहे. आणि तू याच्यामध्ये प्लीज माझी मदत कर. तू उद्या त्या कोर्टामध्ये कुठला पुरावा सादर करणार आहेत हे प्लीज तू माहिती कर आणि तसं मला सांग. नाहीतर तो पुरावा त्यांच्याकडून तू मिळव आणि मला दे. असं इकडे अबोली आता दीपशिकाला म्हणत असते. तेव्हा दीपशिका म्हणते, ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण त्यासाठी मला पैसे हवे आहेत. या कामाचे मला तू 5 लाख रुपये दे. असं इकडे आता दीपशिका म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणत असते की मला माहिती होतं की तू पैसे मागशीलच आणि म्हणूनच मी इथे आली आहे. अगदी तयारी निश्चित. हे घे, तुला 5 लाख रुपये हवेत ना. ह्या एन्व्हलपमध्ये तेवढे पैसे आहेत, उलट त्याच्यापेक्षा जास्तच आहेत. मी माझे दागिने गहाण ठेवून तुला पैसे द्यायला इथे आलेले आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, अरे वा, तिकडे तुझा नवरा आधी खाकी मग बाकी आणि कर्तव्य वगैरे या गोष्टी करत असतो आणि इकडे तू अशी, म्हणजे आता पुरावे गोळा करण्यासाठी तुला जमत नाही आहे, ते पुरावे तुला गोळा करता येत नाही आहेत, म्हणून तू आता मला पैसे देऊन ते माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो, कारण मला माहिती आहे शिवांगी निर्दोष आहे, पण तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे पुरावे हवे आहेत ते माझ्याकडे नाही आहेत आणि म्हणून तुला मी हे पैसे दिलेत. हे पैसे तू घे आणि मग ते पुरावे मला संजीवनी साठे यांच्याकडून आणून दे. तेव्हा आता अबोली पैसे देऊन ही केस जिंकण्याचा प्रयत्न करते किंवा पैसे देऊन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट शिवांगीला काही पटत नाही. शिवांगी म्हणत असते की अबोली, हे काय करतेस तू. तू तुझ्या तत्वांबरोबर अजिबात अशी छेडखाणी करू नकोस, ते सुद्धा माझ्यासाठी. तुझ्यासाठी तुझी तत्त्व किती महत्त्वाची आहेत हे मला माहिती नाही आहे का. हे बघ, तुला अजिबात तिला पैसे द्यायची गरज नाही आहे आणि उद्या संजीवनी मॅडम कोर्टामध्ये काय पुरावा सादर करणार आहेत हे तुला माहिती करून घ्यायची नाही आहे. हे बघ, मला जरी शिक्षा झाली ना तरीसुद्धा चालेल, पण तू तुझ्या तत्वांबरोबर अशी इथे माझ्यासाठी तडजोड करू नकोस असं मला वाटतंय. हे बघ, मी जर निर्दोष असेल तर तू मला निर्दोष सिद्ध करशील, मला माहिती आहे, पण जर कोर्टामध्ये तू मला निर्दोष सिद्ध नाही करू शकलीस, काही हरकत नाही, पुरावे सगळे माझ्या विरोधात तसेही आहेत. तेव्हा ह्या शिवांगीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुला या दीपशिकाला पैसे द्यायची गरज नाही आहे. हे बघ, जरी मी गुन्हेगार तिथे सिद्ध झाले ना तरीसुद्धा चालेल, पण तू अजिबात हिला पैसे देऊ नकोस. मला असं नाही सुटायचं आहे अबोली. हे बघ प्लीज, तू असे पुरावे कुणाकडून तरी घेणार आणि मग ते कोर्टामध्ये सादर करणार, ही गोष्ट मला पटत नाही आहे. तू संजीवनी साठे यांच्याकडून कुठलाही पुरावा घेऊ नकोस आणि त्यासाठी या दीपशिकाला पैसेसुद्धा देऊ नकोस. प्लीज प्लीज अबोली, मी तुला सांगते ना, मला तसं सुटायचं नाही आहे. मग त्यापेक्षा मला जरी शिक्षा झाली ना तरीसुद्धा चालेल, असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणत असते, शिवांगी तू शांत हो. हे बघ, हे मी सगळं तुझ्या भल्यासाठीच करते ना. तेव्हा शिवांगी म्हणते, नको, मला असं भलं, मला असं भलं नको आहे अबोली. त्यासाठी तुला तुझ्या तत्वांबरोबर तडजोड करावी लागेल, मला असं नाही सुटायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, याच्यामध्ये पैसे नाही आहेत. हे मी छोटंसं नाटक केलं होतं कारण मला तुझी परीक्षा घ्यायची होती, म्हणून मला तुझा प्रामाणिकपणा बघायचा होता. तेव्हा इकडे छोटंसं नाटक म्हणजे आम्ही, म्हणजे अजून याच्यामध्ये कोण सामील आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मी सुद्धा याच्यामध्ये सामील आहे, कारण शिवांगी तू मला अजूनपर्यंत गुन्हेगारच वाटत होतीस आणि म्हणून मला तुझा प्रामाणिकपणा हा बघायचा होता. जर अबोलीने पुरावे मिळवण्यासाठी जर दीपशिकाला पैसे दिले तर तू कशी रिॲक्ट करतेस ते आम्हाला बघायचं होतं. आणि हे बघ, याच्यामध्ये पैसे नाही आहेत, याच्यामध्ये कागद आहेत, असं अबोली म्हणते. याच्यामध्ये पैसे असूच शकत नाही, मी का बरं देईन पैसे. याच्यामध्ये कागद आहेत. तू जर इथे गुन्हेगार नाहीच आहेस तर मला हिला पैसे द्यायची गरज का पडते. मी ह्याच्यामध्ये पैसे नाही आणलेत, तर ह्याच्यामध्ये कागद आहेत. आम्हाला फक्त बघायचं होतं, जर आम्ही पैसे दिले तर तू स्वतःला निर्दोष सिद्ध करून घेण्यासाठी इथे गप्प बसशील की तू सुद्धा असं म्हणशील की पैसे देऊ नकोस म्हणून. आम्हाला फक्त तुझी परीक्षा घ्यायची होती, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता अबोली आणि अंकुश दोघांनी मिळून तिचा प्रामाणिकपणा इथे टेस्ट केलेला असतो.
तेव्हा अबोली म्हणते की हा प्लॅन खरं तर माझाच होता. अंकुश सरांना मी सांगितलं फक्त ह्याच्यामध्ये मदत करा. मला बघायचं होतं शिवांगी, अजूनपर्यंत मला असं वाटत होतं कदाचित तू खोटं तर बोलत नाही आहेस ना, पण नाही, तू खोटं नाही बोललीस. तुझा प्रामाणिकपणा आम्हाला कळला. इथे अंकुश सर नाहीच म्हणत होते, ते म्हणत होते की हे करणं चुकीचं आहे. तेव्हा मी त्यांना म्हणाले की आपण कितीतरी वेळा म्हणजे असं काहीतरी करून गुन्हेगाराकडून सत्य वधून घेत असतो, किंवा जो कुणी गुन्हेगार खोटं बोलत असेल तर तो खरं बोलतोय की खोटं हे त्याच्याकडून आपण वधून घेण्यासाठी असे कितीतरी प्रयोग आपण करतच असतो ना. म्हणून मी सरांना म्हणाले की आपण ह्या वेळेला सुद्धा असंच काहीतरी करूया आणि शिवांगी खरं बोलते की खोटं हे सुद्धा आपण पडताळून बघूया, यासाठी हा केलेला प्लॅन होता. तेव्हा अंकुश म्हणतो, शिवांगी तू मला गुन्हेगार वाटत होतीस, पण तू आज जे काही केलंस ना त्याच्यावरून मला एक गोष्ट कळली की कदाचित तू खरं बोलू शकतेस. त्यानंतरला इकडे आता दीपशिका म्हणत असते, सर मला सुद्धा हे पैसे घ्यायचे नव्हते. हे पैसे घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगायलाच येणार होते की इथे मला अबोलीने लाच दिले म्हणून, असं मी तुम्हाला येऊन सांगणारच होते. तेव्हा अंकुश म्हणतो, तुला मी काय विचारलं आहे का याच्याबद्दल. तेव्हा इकडे दीपशिका आता अंकुशला इथे सत्य सांगायला जात असते. खरं तर तिने ते पैसे घेतलेलेच असतात, पण ती मुद्दामून इथे अंकुशला आता तिचं सत्य कळू नये यासाठी प्रयत्न करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली म्हणत असते की शिवांगी हे बघ, मला माहिती होतं, आधीपासूनच मला माहिती आहे की तू निर्दोष आहेस, तू काही चुकीचं केलेलं नाहीच आहेस. पण कसं असतं ना, कधी कधी आपल्याला काही गोष्टींवरती विश्वास बसत नसतो आणि सरांचा तुझ्यावरती विश्वास बसावा. तू गुन्हेगार नाही आहेस हे सरांनासुद्धा कळावं, यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न होता. तू आता काळजी करू नकोस, तू तुझा प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहेस. उद्या कोर्टामध्ये आता संजीवनी साठे मॅडम कुठला पुरावा सादर करणार आहेत मला माहिती नाही, पण एक गोष्ट मी तुला सांगते, आता आपण दोघीजणी पूर्ण तयारी निश्चित कोर्टामध्ये लढूया. तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोर्टाची तारीख आलेली असते, कोर्टाचा दिवस आलेला असतो आणि सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात. तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की संजीवनी साठे, तुम्ही आता जे काही पुरावे सादर करणार होतात ते कोर्टामध्ये पुरावे सादर करा. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे उभे राहतात. तेवढ्यातच अबोली म्हणत असते की त्याआधी मला जज साहेब थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा संजीवनी म्हणत असते की बोलू द्या, अबोलीला जे काही बोलायचं आहे मॅडम ते बोलू द्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की हे बघा जज साहेब, कधी कधी काय असतं, आपण गुन्हेगाराला शोधत असतो आणि एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपण तिला रेड हँड पकडले असं आपल्याला वाटतं आणि तिला गुन्हेगार ठरवून आपण मोकळे होतो. आणि तसं शिवांगीच्या बाबतीत झालेलं आहे. शिवांगीला या प्रकरणामध्ये फसवण्यात आलं आणि त्याचबरोबर जेव्हा ती पळून जात होती तेव्हा ती घडलेला जो काही प्रकार आहे त्याच्यापासून खूपच जास्त अंतरावरती पळून गेली होती आणि तिथे गेल्यानंतर तिला जाऊन जंगलामध्ये पकडलं होतं. पण खरं तर या वेळेमध्ये खरा गुन्हेगारसुद्धा पळून गेला असेल सर, पण तसं झालं नाही. शिवांगीला गुन्हेगार ठरवून इथे सगळेजण मोकळे झाले. तर मला असं एवढंच वाटतं आहे की अजून पुरावे गोळा करावेत, अजून इथे खरा गुन्हेगार कोण असेल त्याला शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. आणि इथे शिवांगी निर्दोष आहे, एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये माझी अशी एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. तेव्हा मला अजून थोडा वेळ देण्यात यावा. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी किंवा शिवांगीला शिक्षा सुनावण्याच्या आधी मला सुद्धा थोडा वेळ देण्यात यावा. कोर्टामध्ये जास्तीत जास्त पुरावे सादर करण्यात यावे की शिवांगी गुन्हेगार नाही आहे आणि जर ती असेल तर तसेही पुरावे सादर करण्यात यावे. तेव्हाच मॅडम शिवांगीला शिक्षा सुनावण्यात यावी असं मला वाटते. तेव्हा इकडे अबोली तरीसुद्धा इथे हिंमत करून शिवांगीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतच असते, कारण तिला असं वाटत असतं की कदाचित शिवांगी गुन्हेगार नाही आहे, ती निर्दोषच आहे, पण तिला या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्याचबरोबर इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात की ती गुन्हेगार आहे की नाही ते आता थोड्या वेळातच सिद्ध होईल. ती गुन्हेगार आहे म्हणूनच ती आज इथे उभी आहे. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली, तुझ्याकडे तसा कुठला ठोस पुरावा आहे का जो कोर्टामध्ये सादर केल्यानंतर हे सिद्ध होईल की शिवांगी गुन्हेगार नाही आहे आणि दुसरी कुठली तरी व्यक्ती गुन्हेगार आहे. तुला माहिती आहे का खरा सिरियल किलर कोण आहे किंवा खरा वाघ कोण आहे, म्हणून तू त्या विश्वासावरती तू ठामपणे हे सांगू शकतेस की शिवांगी गुन्हेगार नाही आहे म्हणून.
असं इथे संजीवनी मॅडम आता म्हणत असतात. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की जज साहेब, मला एक गोष्ट इथे कोर्टामध्ये सादर करावीशी वाटते आणि ती सांगावीशी सुद्धा वाटते. मला इथे सांगावंसं वाटतंय की खरी गुन्हेगार ही शिवांगीच आहे जज साहेब. तिनेच इथे या निरपराधी मुलींचा खून केलेला आहे. या मुलींची काय चुकी होती? बिचाऱ्या मुलींची लग्न होता होता राहिलेली आहेत आणि त्याचबरोबर लग्नाच्या दिवशीच त्यांचे खून करण्यात आलेले आहेत आणि खून करणारी व्यक्ती ही शिवांगीच आहे. तेव्हा अबोली म्हणते, जज साहेब, यांच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही आहे ज्याने हे सिद्ध होऊ शकतं. तर इकडे जर आपण अशी गोष्ट लक्षात घेतली की शिवांगी जसं म्हणते की तिला काहीच आठवत नाही आहे, तिला ते कपडे कुणी घातले आणि तिने त्या मुलींचा खून केला की नाही तिला माहिती नाही आहे, ती घाबरली, उलट ती तिथून स्वतःला वाचवण्यासाठी पळून जात होती हे तिने सांगितले. पण तरीसुद्धा ती गुन्हेगार आहे असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण तसं नाही आहे. मला माहिती आहे शिवांगी निर्दोष आहे मॅडम. तेव्हा इथे आता संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात, जर ती निर्दोष आहे असं तुम्हाला माहिती आहे, मग तसे पुरावे तुम्ही का सादर केले नाहीत? ते पुरावे तुम्ही का गोळा केले नाहीत? कारण तुम्हाला माहिती आहे ती निर्दोष आहे असा एकसुद्धा पुरावा तुमच्या हाती लागलेलाच नाही आहे. तेव्हा इथे आता संजीवनी मॅडम म्हणत असतात की जज साहेब, तुम्हाला एक गोष्ट मी इथे प्रामाणिकपणे सांगते, शिवांगी गुन्हेगार आहे आणि तिला रंगेहात पकडले हे तर आपल्याला माहितीच आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, पण मॅडम तसेही कुठलेही फिंगरप्रिंट सापडलेल्या नाही आहेत. तेव्हा संजीवनी मॅडम म्हणतात, कशा सापडणार? तिच्या अंगामध्ये वाघाचं कातडं होतं, पूर्ण तिच्या हातामध्ये वाघाचे इथे हातामध्ये स्पंज वगैरे होते, मग तिच्या हाताचे फिंगरप्रिंट्स कसे काय येणार? पण तिच्या तोंडाला लागलेलं शिवांगीचं रक्त हे तर खरं होतं ना. तेव्हा इकडे आता ती मुलगी शिवांगीच आहे आणि ते सिद्ध झाले. आणि जेव्हा सिरियल किलर हा मुलगी आहे की मुलगा याचे जेव्हा फॉरेन्सिक लॅबला जे सॅम्पल गेले होते हे टेस्ट करण्यासाठी, तेव्हा सिरियल किलर म्हणजे वाघ ही मुलगी आहे हे सिद्ध झालं होतं. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते की मी खरंच काही नाही केले. तेव्हा संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात, जर तू काही नाही केलेस तर मग अबोली मॅडम यांनी कोर्टामध्ये काही पुरावे मिळत नाही आहेत म्हणून दीपशिकाला पैसे देऊ का केले होते? तिला पैसे देऊन, ते सुद्धा 5 लाख रुपये देऊन माझ्याकडे कुठले पुरावे आहेत ते गोळा करायला का सांगितले होते? आणि ते पुरावे कोर्टामध्ये सादर करताना मला आधी सांग, म्हणजे ते पुरावे अबोली मॅडम यांना नष्ट करायचे होते असंच त्यांचं म्हणणं होतं ना, असाच त्यांचा हेतू होता. तेव्हा इकडे अबोली मॅडम यांनी जो पैसे दिलेला व्हिडिओ आहे तो माझ्याकडे आहे. पैसे देत असतानाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळे इथे आता अबोली जेव्हा दीपशिकाला ते पैसे देत असते, प्रेक्षकांनो आपण बघितलं ते पैसे नव्हते तर ती कागदं होती. पण इथे आता जो व्हिडिओ जेवढा रेकॉर्ड केला आहे तो इथपर्यंतच केला आहे जेव्हा दीपशिकाने ते पैसे अबोलीकडून घेतलेत. पण नंतर अबोलीने खुलासा केला आहे की ते सगळं शिवांगीचा प्रामाणिकपणा बघण्यासाठी हे सगळं नाटक करण्यात आलं होतं. तर संपूर्ण व्हिडिओ आता इथे दाखवलेला नसतो, फक्त इतकाच व्हिडिओ दाखवला आहे की अबोली म्हणत असते की मला त्या पुराव्यांची गरज आहे कारण मला शिवांगीला निर्दोष सिद्ध करायचं आहे. हे 5 लाख रुपये तुला ठेव आणि दीपशिका मॅडम उद्या संजीवनी साठे मॅडम कोर्टामध्ये उद्या कुठला पुरावा सादर करणार आहे ती माहिती मला तुम्ही द्या असं अबोली म्हणालेली असते. आणि इथे संजीवनी साठे मॅडम म्हणतात की मला इथे दीपशिका यांना काही प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला इथे अबोली मॅडम यांनी लाच देऊ केली होती की नाही ते फक्त कोर्टाला सांगा. त्यांनी तुम्हाला पैसे देऊ केले होते ना? तेव्हा अबोली म्हणते की मॅडम मी तिला पैसे देऊ केले होते, पण ते फक्त इथे मला शिवांगीचा प्रामाणिकपणा बघायचा होता. त्याच्यामध्ये पैसे नव्हतेच तर त्याच्यामध्ये कागद होते. तेव्हा इकडे संजीवनी मॅडम म्हणतात की अबोली मॅडम तुम्ही बोललात की नाही की तुम्हाला मी कुठले पुरावे सादर करणार आहेत हे हवेत म्हणून तुम्ही बोलला होतात ना? तेव्हा अबोली म्हणते, हो मी बोलले होते, पण तो सगळा नाटकाचा भाग होता. हे सगळं करण्यामागचा हेतू वेगळा होता. तेव्हा कुठला हेतू होता असं विचारलं जातं. तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब मला बघायचं होतं की शिवांगी जर मी असे पैसे देऊ केले तर ती मान्य करते की नाही, की ती त्याला विरोध करते, हे मला फक्त बघायचं होतं आणि त्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये पैसे नव्हते जज साहेब. तरीसुद्धा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की दीपशिका खरं खरं सांगा, अबोलीने तुम्हाला ऑफर दिली होती की नव्हती? तेव्हा संजीवनी इथे आता मुद्दामून हे सगळं बोलत असते, तिला पण माहिती आहे की त्याच्यामध्ये पैसे नव्हते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगदी बरोबर, अबोलीने मला ऑफर देऊ केली होती, ती मला खूप सारे पैसे देत होती आणि म्हणत होती की संजीवनी साठे मॅडम जे काही पुरावे सादर करणार आहेत ते मला दे, नाहीतर मला सांग ते पुरावे कुठले आहेत. पण मी तसं केलं नाही.
ती ऑफर मी स्वीकारली नाही, उलट ते पैसे मी परत करून टाकले, असं इकडे आता दीपशिका मुद्दामूनच म्हणत असते. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की बघितलंत, याचा अर्थ तुम्ही ते पैसे घेतलेत. तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते, नाही ते पैसे मी घेतले नाही, ते पैसे मी परत केलेले आहेत. तेव्हा संजीवनी म्हणते, पण याचा अर्थ असा होतो ना की अबोलीने तुम्हाला ऑफर देऊ केली होती. तेव्हा दीपशिका म्हणते, ते अगदी बरोबर आहे, अबोलीने मला ऑफर देऊ केली होती, पण मी ती घेतली नाही. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, हे खरं आहे की मी पैसे देऊ केले होते, पण ते याच्यासाठी नाही की मला पुरावे हवे होते. मला फक्त शिवांगीचा प्रामाणिकपणा बघायचा होता, अजून काही नाही. कारण मला माहिती होतं शिवांगी निर्दोष आहे आणि जर निर्दोष असेल, ती जर खरं बोलत असेल तर ती मला हे काम करू देणार नाही, म्हणजे प्रामाणिकपणा गहाण ठेवायला सांगू शकणार नाही. आणि तसंच झालं. ती म्हणाली की तुला पैसे द्यायची अजिबात काहीच गरज नाही आहे. जर मी निर्दोष असेल तर मी निर्दोष सिद्ध होईल. तेव्हा इकडे आता अबोलीने ते पैसे कशासाठी दिले होते ते दीपशिकाला सुद्धा माहिती असतं, पण इथे शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी असं इकडे तिला वाटत असल्यामुळे ती आता ते पैसेच होते असं कोर्टामध्ये सांगत असते. अबोली म्हणत असते त्याच्यामध्ये कागद होते. तरीसुद्धा इथे संजीवनी साठेसुद्धा ती बाजू आता ओढून ताणून धरत असते, कारण तिलासुद्धा काही करून शिवांगी गुन्हेगार आहे हे कोर्टामध्ये सिद्ध करून तिला आता शिक्षा सुनवायची असते. म्हणून त्या दोघीजणी आता सत्य म्हणत नसतात की त्याच्यामध्ये पैसे नव्हते, तर त्याच्यामध्ये कागद होती. दीपशिकाला तर माहिती होतं की शिवांगीचा प्रामाणिकपणा बघण्यासाठीच तिने हा प्लॅन केला होता, पण तरीसुद्धा ती सत्य सांगत नसते, कारण तिला शिवांगी करून आता बदला घ्यायचा असतो. कारण तिने तिच्या थोबाडीत मारलेली असते, तिला प्रश्न विचारलेले असतात आणि म्हणूनच इथे पर्सनल राग असल्यामुळे इथे शिवांगीला शिक्षा व्हावी असं इथे दीपशिकाला वाटत असतं आणि संजीवनी साठे यांनासुद्धा वाटत असतं. फक्त अबोलीच अशी आहे जिला असं वाटत असतं की शिवांगी निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे आणि म्हणूनच तिला शिक्षा होता कामा नये असं इकडे आता अबोलीला वाटत असतं आणि म्हणून ती लढत असते, ती झटत असते. पण इथे संजीवनी साठे मॅडम अबोलीवरतीच आता पलटवार करत असतात. त्या म्हणत असतात की अबोली मॅडम, इथे शिवांगी निर्दोष आहे हे सिद्ध करणारे तुमच्याकडे पुरावे नाही आहेत, म्हणून तुम्ही इथे आता अबोली मॅडम यांनी दीपशिकाला विकत घेण्याचा प्रयत्न केला. ह्या वेळेला त्यांनी दीपशिकाला विकत घेण्याचा प्रयत्न केला, उद्या दुसरं कुणाला तरी पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा अबोली म्हणते, मी आत्तापर्यंत असं केलेलं नाही आहे आणि यापुढे कधी करणारसुद्धा नाही. हे मी केलं आहे ते फक्त आणि फक्त शिवांगीसाठी केलं होतं. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, बास झालं, बास करा आता, मीच वाघ आहे, मीच त्या मुलींना मारले, द्या मला शिक्षा द्या, मीच वाघाचे कपडे घालणारी आहे असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. अबोली म्हणते, हे बघ असं बोलू नकोस शिवांगी, तुला माहिती आहे कोर्टामध्ये तू जे काही बोलशील ना तेच खरं मानलं जाईल, भावनेच्या भरामध्ये काही बोलू नकोस. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, मला बोलू दे अबोली, मी नाही तुझं हे अपमान सहन करून घेणार. हे तू माझ्यासाठी करतेस ना सगळं, अगं तू माझ्यासाठी इतकी लढतीयस आणि कोर्टामध्ये तुझा अपमान होत असताना मी गप्प बसू का? मला ते नाही सहन होणार. त्यापेक्षा मला शिक्षा झाली ना तर होऊ दे, तसंही माझं आता कुणीच नाही आहे, होऊ दे मला शिक्षा, मीच वाघ आहे, मीच त्या मुलींना मारलं आहे. तेव्हा इकडे आता कोर्ट म्हणजे तुझ्यासाठी मंदिर आहे आणि तुझ्याच मंदिरामध्ये तुझ्यावरती चिखलफेक होतो आहे आणि तरीसुद्धा मी हे सगळं सहन करायचं. पण एक गोष्ट सांगते मी जज साहेब, अबोली बोलते ते खरं आहे, त्याच्यामध्ये पैसे नव्हते, त्याच्यामध्ये कागदच होती आणि मी खरं बोलते की खोटं हे पडताळण्यासाठी पुन्हा एकदा अबोली आली होती आणि त्यावेळेला मी तिला म्हणाले की मला इथे शिक्षा झाली तरी चालेल, पण तू पैसे देऊन कुठलेही पुरावे घेऊ नकोस असं मी तिला सांगितलं होतं. जज साहेब, अबोली खरी आहे, तिच्यावरती विनाकारण आरोप होत आहेत, तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे संजीवनी म्हणत असतात की हे सगळं ही मुद्दामून बोलते जज साहेब, या लोकांनी पैसे देऊ केले होते, हिला वाचवण्यासाठी अबोली यांनी पैसे देऊ केले होते दीपशिका मॅडम यांना. त्यानंतर जज साहेब म्हणत असतात की हे बघा, कोर्टामध्ये आता शिवांगीने स्वतःने हे कबूल केले की ती वाघ आहे आणि तिनेच आत्तापर्यंत मुलींना मारलेला आहे आणि त्या निरपराधी मुलींचा हिने खूपच जास्त क्रूर पद्धतीने खून केल्यामुळे आणि इथे स्वतःच्या तोंडाने कबुली जबाब दिल्यामुळे आता कोर्टामध्ये तो कबुली जबाब हा ग्राह्य धरला जातो आहे आणि पुढच्या तारखेला म्हणजे उद्या मी इथे शिक्षासुद्धा सुनावेन आणि कोर्टाची तारीखसुद्धा उद्याचीच दिलेली जाते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघा मॅडम, प्लीज जज साहेब ऐकून घ्या, हे जे काही बोलली आहे ना आता शिवांगी, हे सगळं भावनेच्या भरात बोलली आहे, तिने काही केलेलं नाही आहे, तिची काही चूक नाही आहे, तिला माफ करा असं अबोली म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे अबोली येते आणि म्हणते, मला माफ कर शिवांगी, तू निर्दोष आहेस हे सिद्ध करणारे खरंच माझ्याकडे पुरावेच नाही आहेत. तेव्हा शिवांगी म्हणते, संपलं सगळं अबोली, संपलं सगळं. तेव्हा इकडे अबोली म्हणते, तरीसुद्धा तुझी शिक्षा कमी व्हावी यासाठी मी नक्कीच कोर्टामध्ये प्रयत्न करेन. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, जाऊ दे आता, काही करू नकोस. आणि अबोली जात असताना शिवांगी म्हणत असते की बरं झालं त्या शिवांगीला शिक्षा झाली, मला तर तेच हवं होतं. आणि ती इथे अबोलीला पकडते, तिचा गळा दाबते आणि वरती भिंतीला तिला चिटकवते. तेव्हा इकडे अबोली तिला धक्का देते आणि कशीबशी बाहेर येते. अबोली म्हणत असते की याचा अर्थ शिवांगीला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, म्हणजे तिच्या अंगामध्ये एक दुसरी कुणीतरी व्यक्ती येते, पण ती दुसरी पर्सनॅलिटी कुणाची असेल, जी मुलींना मारत असेल, असं अबोली म्हणत असते.